जय हो, जय हो, जय हो सावरे नंदलाल विठोजी लाल की. भक्ती आयुर्वेदा चॅनलवर मी गुरुवर्य कृष्णानंद दास घेऊन आलोय आनंदी जीवनाची पंचसूत्री. हा निसर्ग पहा कसा आनंद देणारा आहे. निसर्ग बहरतो आनंद देतो, तसं मानवाच्या जीवनातसुद्धा आनंद आहे. पण त्यासाठी आपल्याला त्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली माहीत असणं गरजेचं आहे. 5 सूत्रांचा जर आपण जीवनामध्ये वापर केला तर निश्चितपणे आपलंसुद्धा जीवन काय होईल, या निसर्गाप्रमाणे आनंद देणारा असेल. निसर्ग जसा आनंद देतो तसा आपणसुद्धा आनंदी राहू. त्यातलं जीवनातलं पहिलं आनंदी सूत्र हे आहे, कोणामध्येही दोष पाहू नका. कारण जीव म्हटलं की त्याच्यामध्ये, मनुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त असणारच. तो काय भगवंत आहे का? काहीच कमतरता नसणारा एकच भगवंत, सकळ गुणे संपन्न एक भगवंताची जाण. आणि जीवाच्या ठाई कोठे काही एक आहे एक नाही. म्हणून कोणामध्ये दोष पाहू नका. दुसरं सूत्र आहे, कोणालाही दोष देऊ नका. आपल्या जीवनामध्ये थोडीफार परिस्थिती कधी बिघडते, बिकट होते. आपल्याला असं वाटतं कोणामुळे तरी आपल्याला त्रास झालेला आहे, म्हणून आपण कोणाला तरी दोष देत बसतो. पण खरं याच्या पाठीमागं दुसरं कोणी नसून आपलं प्रारब्ध आहे. आपले संत असं म्हणतात की प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. सुख आणि दुःख याच्या पाठीमागं प्रारब्ध आहे. म्हणून कुणालाही दोष देऊ नका. तिसरं सूत्र आहे, कोणाचाही द्वेष करू नका. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवान परमात्म्याचं पूजन, अर्थात परमात्मा सर्व जीवांमध्ये जेवढे सर्व जीव दिसतात आपल्याला, तर मात्र त्याच्यामध्येही परमात्म्याचेच अंश आहेत. परमात्मा अंश रूपाने संपूर्ण जगन हे जगन्नाथ. म्हणून कोणाही जीवाचा जर आपण द्वेष केला तर तो परमात्म्याचा द्वेष ठरतो, आणि परमात्म्याचा द्वेष केला तर आपल्याला दोष लागतो. म्हणून कोणाचाही द्वेष करू नका. पुढचं सूत्र आहे चौथं, कोणालाही बददुआ देऊ नका. पूर्वीचा काळ होता, जपी तपी माणसं होती, त्यांचे शाप लागायचे अगदी देवतांनासुद्धा. आजचा काळ तसा नाही. एखाद्याला 108 मण्याच्या माळेचा जप करायला सांगितलं तर तो त्याच्याने होईना, त्यामुळे त्याचं बोलणं काही खरं होणार नाही. म्हणून कोणालाही शाप देत बसू नका. बोलताच आलं तर आनंदी राहा, सुखी राहा असं म्हणा. आणि 5वं जीवनातलं सूत्र आहे, पुढच्याचे दोष न काढता त्याचे गुण शोधा आणि त्या गुणाचं कौतुक करा. पुढच्याचं कौतुक करायला शिका. तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल, तुम्हाला जर चांगलं म्हणून घ्यायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर तुम्ही पुढच्याला काय करा, चांगलं म्हणायला शिका. हो, पुढच्याचं कौतुक करायला शिका. तोही तुम्हाला काय करेल, चांगलं म्हणेल. म्हणजे जीवनामध्ये जर सुख यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, कुणाचे दोष नाही पाहिले पाहिजेत, कुणाला दोष नाही दिला पाहिजे, कुणाचा द्वेष नाही केला पाहिजे, कुणाला बद्दुआ दिली नाही पाहिजे, म्हणजे शाप वगैरे कुणाला देऊ नये. आणि कोणाचंही हनन होईल, कोणाचंही मन दुखवल असं न बोलता पुढच्याचं कौतुक करायला शिका. ही 5 सूत्रं जर आपण जीवनात अवलंबली ना, असा निसर्ग सुंदर आहे, असं आपलं जीवनसुद्धा आनंदी बनेल, सुंदर बनेल. हाच तर खरं त्या निसर्गाचा, अर्थात भगवंताचा संदेश आहे असं म्हणायला हरकत नाही. कशी वाटली पंचसूत्री? आवडली तर जीवनात अवश्य स्वीकारा. आमचा व्हिडिओ जर आवडला, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जय हो विठोजी लाल. कारण कृष्ण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि आयुर्वेदा शिवाय शक्ती नाही, हे आपल्या चॅनलचं आहे ब्रीदवाक्य. भक्ती आयुर्वेदा. जय हो.